आणि भगिनीनो, विशेषतः पत्रकार बंधू भगिनीनो, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, तुमचे परम स्नेही हॅलो, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबईतील सुप्रसिद्ध वर्तमानपत्राचे संपादक, अत्यंत लोकप्रिय असे आमचे श्रीकृष्ण खांडेकरजी, त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांना परिचित असलेल्या श्रीताई संगीतराव, त्याचप्रमाणे शशिकांत सावंतजी, त्यांच्याकडून इकडे आज मुद्दाम आलेलो आहे. त्याचप्रमाणे आजच्या या पत्रकार संघाचे अध्यक्ष, त्यांनी खरोखरच लक्षात ठेवा, हा पत्रकार संघ जो आहे तो जिवंत ठेवला आहे. त्याचं कार्य मी लांबून बघितलेलं आहे. असे प्रकाश पाटकरजी, सेक्रेटरी अशोक भोसलेजी आणि माझ्या सर्व बंधू आणि भगिनी, मला खरोखरच आज आनंद वाटतो एवढ्या करता की ही जी संस्था जी आहे ती गेली 193 वर्ष अस्तित्वात आहे. टोटल एकंदर ही ब्रँच नसेल, परंतु ऑल ओव्हर ती सुरू झाली. ती 1832 मध्ये बाळशास्त्री चांदेकर जी आहे, फार मोठी व्यक्ती, लक्षात ठेवा. त्यांनी खरोखरच बळपट नावाचं वृत्तपत्र जे आहे ते सुरू करून समाजामध्ये जेवढं काही शक्य आहे तेवढी जागृती आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्याचं नाव जे आहे ते अजरामर झालेलं त्याच्याकडे मला सांगायला अभिमान वाटतो. आणि आजचा जो आहे हा 193वा पत्रकार दिन आहे. आणि अशा पत्रकार दिनाच्या दिवशी आपण मला एवढं प्रेमानं बोलवलं, त्याचा मला सुद्धा अभिमान आहे. मित्रांनो, फक्त 1-2 गोष्टी मी सांगू इच्छितो, तुमचा मी वेळ घेणार नाही. पण पुष्कळ लक्षात ठेवा की इथे पत्रकार मंडळी आहे, त्यांना आज फार मोठं असं अवॉर्ड मिळणार आहे, ज्याचं कौतुक केलं जाणार आहे. आणि ज्यांच्यामुळे लक्षात ठेवा ही संस्था मोठी होणार आहे, त्याची मला खात्री आहे. लक्षात ठेवा. तर मुद्दाम सांगू असं वाटतं, मी जास्त काही उत्तर वेळ घेणार नाही. फक्त एवढंच सांगेन, लक्षात ठेवा की ही जी संस्था जी आहे, आता मी पाटकर सरांनी सांगितलं की 1910 पासून तुमची संस्था 2014 पासून त्याने आपल्या हातामध्ये घेऊन त्यांनी जीव मांडलाय संस्थेच्या. तर फार कठीण. मी तिकडे बाहेर बसलो असतो, तिकडे बसलो असताना साहेबांना मुद्दा मी विचारलं, वृत्तपत्र संपादक किंवा मुंबईतली फार मोठी व्यक्ती, त्यांना विचारलं की ही संस्था चालते कशी. अतिशय कठीण. फायनान्स शिवाय, पैशाशिवाय, डोनर्स शिवाय अशा संस्था चालत नाही. अतिशय कठीण. कारण आपण सर्व म्हणजे याच्या उत्साहानं काम करता, पण जिकडे जिकडे पैशाचा प्रश्न येतो पुढे अडचणी निर्माण होतात. पण मला अभिमान वाटतो एवढ्या करता की आपण सर्व एवढ्या अडचणीतलं सुद्धा आता इलेक्शन चालू आहे. लक्षात ठेवा, कोणताही माणूस घराबाहेर पडायला मागत नाही, कारण त्याच्या बाजूबाजूची जी संधी आहेत एवढे इलेक्शन उभे आहेत त्यावेळेला कोण कुठे उभा आहे कळत नाही. बायको एका ठिकाणी, नवरा एका ठिकाणी, त्याच्या काय करता. तर मित्रांनो, फक्त एवढंच मी सांगेन की आपली संस्था ही अडचणीत नाही, मला माहिती आहे. पण तरी सुद्धा ज्या धैर्यानं आणि ज्या जोमानं पाटकर साहेब ही संस्था चालवली आहे त्याचा आपण सूर्यमत लक्षात ठेवा. कौतुक करूया, टाळ्याच्या गजरात झालं. आमचे अशोक भोसले त्यांचं कौतुक करूया.
मंडळी आहे निस्वार्थ वृत्तीने काम करतात. एकच मनामध्ये त्यांच्या लक्षात ठेवत असतं की ही संस्था वाढवली पाहिजे आणि कसं काय ते वाढवता येईल त्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे आपलं कर्तव्य आहे त्यांना जे जे काही मदत करता येईल ते आपण करूया. जेणेकरून ही संस्था तर वाढेलच. ऑलरेडी ते लक्षात ठेवा 1200 मेंबर्स जमा केलेले आहेत. फार कठीण लक्षात ठेवा फी भरणं वगैरे सगळ्या म्हणणं शक्य होत नाही. आपण उत्तम लक्षात ठेवा कवी असाल लेखक असाल काही लक्षात ठेवा. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की साहित्यामध्ये जी जी मंडळी आहेत काव्यक्षेत्रात मंडळी आहे ते सगळं काही करतात. नाव कमवतात, चांगल्या कविता लिहितात, चांगलं काव्य करतात. एकच म्हणतो ह्यांचं उदाहरण जरा वाटतं वेगळं दिसते की वाटतं काव्य सगळं पण तरी सुद्धा या बाबतीमध्ये त्या खरोखरच नशीबवान आहे. माझी खात्री आहे अशी अगदी मंडळी आपल्या संस्थेमध्ये आहे आणि माझी खात्री कथित करते. आम्ही पूर्वीसुद्धा भेटलेलो आहे की बहुतेक मंडळी आमच्या परिचयात आहेत. लक्षात ठेवा मला भेट होते कुठे ना कुठेतरी आमच्या सोशल वर्कमध्ये. जसं भोसलेने सांगितलं पाटकरनं सांगितलं गेली लक्षात ठेवा ऑलमोस्ट 60 वर्ष आमची प्रॅक्टिस चालू आहे. 60 इयर्स लक्षात ठेवा. आणि वन ऑफ द बेस्ट प्रॅक्टिस लक्षात ठेवा. 4 डॉक्टर काम करत असतात ते काम करत असतात जितकं जास्त होईल. सांगितलं की आय एम जस्ट 82 लक्षात ठेवा. पण सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत जेवढं शक्य आहे लोकांना मदत करत असतो. तर आपली संस्था चांगलं काम करते. आपण घरून आम्हाला भेटत चला जी काय मदत करता येईल नक्की करूया. कारण ही काम करण्यामध्ये फार कमी असतात त्याच्यावर फार कमी असतात. मी पाटकरचं करून फोटो करतो. पाटकरची आपण आणि दुसरी मंडळी लक्षात ठेवा. पण मला तरी वाटतं की तुमची संस्कृती चांगल्या मेंबर दिसते मला चेहऱ्यावर. आणि आता लक्षात याच्या पुढे ही मंडळी जर बरोबर आहे त्या मंडळींबरोबर कॉन्टॅक्ट ठेवले त्यांना उत्तेजन दिलं त्यांना तुम्हाला नक्कीच लक्षात संस्था हळूहळू वेळ लागेल लक्षात त्याला पण नक्कीच तुला पुढे चांगलं करता येईल. आणि चांगलं कार्य होणं ही समाजाची गरज आहे. लक्षात ठेवा समाजाला जागृत करण्याची गरज आहे. ज्या ज्याला आपण बघतो लक्षात ठेवा आता इलेक्शन चालू आहे कोणाचा कोणाला पत्ता नाही. सगळा खोटेपणा सगळा दांभिकपणा लक्षात ठेवा. सगळे जे आहे ते भुकेले आहेत. लक्षात ठेवा दुर्दैवानं आपल्याकरता म्हणून दुसऱ्यांकरता म्हणून समाजाकरता म्हणून आपल्यासाठी काम करणारी फार कमी असतात. आणि एवढ्या करता ते सांगेन की ही जी तुमची संस्था जी आहे चांगलं काम करते 193 वर्ष जमा जिवंत आहे. त्या संस्थेला लक्षात ठेवा संस्थेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. तुमच्या या चांगल्या लक्षात ठेवा कार्यामध्ये आम्ही लक्षात ठेवा जेवढं शक्य असेल तेवढं लक्षात प्रयत्न करू. आपल्याला नक्की भेटत जाऊ. परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. तुमच्या या संघाला 10,001 रुपये. धन्यवाद सर. आजच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख माननीय डॉक्टर जगन्नाथराव हेडगे सरांनी आपल्या या महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाला 10,001 रुपयाचं एक दान त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. सर तुमचं फार आभारी आहे सर. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचं सत्कार करायचा आहे आणि धन्यवाद सर. यानंतर आपण आपला जो सत्कार सोहळा आहे हा सुरू करतो आहे. सर्वप्रथम आपण दिवाळी अंक या पारितोषिकाचे या पुरस्काराचे याला उत्कृष्ट असं पारितोषिक त्या ठिकाणी घोषित झालेलं आहे. याचे संपादक आहे श्री बाळकृष्ण गोपाळ कासार. हे 40 वर्ष पत्रकारितेमध्ये आहेत. या दिवाळी अंकाचे संपादक आहेत आणि AJFC या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे केंद्रीय सचिव आहेत.
यांना अनेक पारितोषिक प्राप्त झालेले आहेत. 17 वर्षापासून सततपणे लोकनिर्माण वृत्तपत्र प्रकाशित करत आहेत आणि 16 जिल्ह्यामध्ये या पत्रकाचे वितरण होत आहे. कोविड-19 या दिवाळी अंकाला आंतरराष्ट्रीय मराठी दिवाळी अंक या संघटनेकडून उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. विविध संघटनेकडून 46 राज्यस्तरीय व 4 राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी लोकनिर्माणचे संपादक श्री माननीय बाळकृष्ण गोपाळ कासार सरांचा पुष्पगुच्छ, शाल सत्कार करावा. वर्षापासून चालू आहे. 1992 पासून त्याची सुरुवात झालेली आहे आणि त्यांचे संपादक माननीय संजय नारायण वेंगुर्लेकर सर हे आहेत. 35 वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव. मार्मिक साप्ताहिक मध्ये उपसंपादक, साप्ताहिक श्रीचे संपादक आहेत. श्री स्वामींवर संशोधनपर त्यांनी लिखाण केलेलं आहे. तोच एक समर्थ चित्रपटाचे पटकथा लेखन, मराठी साहित्य संमेलनात लोकमान्य गौरव पुरस्कार मिळालेला आहे. मी माननीय सुकृत खांडेकर सरांना विनंती करतो की त्यांनी माननीय संजय नारायण वेंगुर्लेकर सरांचा सत्कार करावा. श्री गुरुनाथ पांडुरंग बनोटे सर 31 वर्षापासून ते या उल्हास प्रभा दिवाळी अंकाचे संपादक आहेत. सरांना सिंगापूर येथून डॉक्टरेट पदवी सरांनी संपादन केलेली आहे. सिंगापूर मधून डॉक्टरेट पदवी संपादन केलेली आहे. 50 पेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. उल्हास प्रभा न्यूज चॅनलचे ते संचालक आहेत आणि प्रबोधनात्मक कॅलेंडरचे प्रकाशन त्यांनी केलेलं आहे. मी माननीय ताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ, शाल, मानपत्र आणि ट्रॉफी देऊन सत्कार करावा. त्यांचं उत्कृष्ट काम आहे. त्यांचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, पोर्ट ट्रस्ट युनियन मध्ये ते प्रसिद्धी प्रमुख आहेत आणि ते उत्कृष्ट पत्रकार सुद्धा आहेत, ज्येष्ठ लेखक आहेत. मी विनंती करतो, मी पाटकर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा
पुष्पगुच्छ शाल आणि मानपत्र देऊन सत्कार करावा. इकडे बघा. 2000 पासून हे कृषीराज मासिक आणि दिवाळी अंक त्या ठिकाणी आहेत. त्यांच्यातर्फे आपल्याकडे दत्ता बर्गे उपसंपादक या ठिकाणी उपस्थित आहेत. बाळासाहेब तोरसकर या ठिकाणी उपस्थित आहेत. या कृषीराज मासिक हा दिवाळी अंक जो आहे यांनी 25 वर्षापासून हा प्रकाशित होत आहे. या माध्यमातून त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला नवीन तंत्रज्ञान कसं मिळेल हे यामध्ये मार्गदर्शन करत असतात आणि आधुनिक शेती करणाऱ्यांना ते मार्गदर्शन त्याच्याद्वारे होत असते. मी माननीय जगन्नाथराव हेडगे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. इकडे बघा. कवी, समाजसेवक, ज्योतिषतज्ञ, राशी भविष्यकार, कीर्तनकार, यमक, रत्नकार, मराठी भाषेतील पहिला यमक शब्दसंग्रहाचे लेखक, कुंभकार संघर्ष समिती मुंबई संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र कुंभार कुटुंब परिचय कोश त्यांनी निर्माण केलं, त्याचे संपादक, हस्ताक्षर, मनोविश्लेषक, विशारद, पोलादपूर भूषण, महाराष्ट्र दीप, महाराष्ट्र लोकगौरव, क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले, समतारत्न फुले शाहू आंबेडकर, राष्ट्रीय लोकमित्र पुरस्कार, तारुण्याची आठवण हा त्यांचा काव्य संग्रह. असे उच्च विद्यापीठाचे ज्यांनी बीकॉम एल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या हस्ते त्यांना मानपत्र मिळालेलं आहे. त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. पत्र आयुर्वेदामध्ये जे पहिली जी एमडी सुरू झालेली होती त्यात सरांनी पहिल्या वर्षी एमडी केलेला आहे. हा त्यांचं काम मोठं आहे. त्यांना अनेक पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेले आहेत. अशा सरांना या ठिकाणी सत्कार मान्यवरांच्या हस्ते होत आहे.
सरांचं अभिनंदन.